काही गोष्टी आपण न घडवताच घडत असतात. त्या का घडतात, कशा घडतात, आपल्यासोबतच का, याचं कशाचंच तारतम्य लागत नाही. आणि त्या गोष्टींचं गमकही कळत नाही. आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की असं व्हायला नको होतं. पण किती स्थितप्रज्ञ होऊन विचार केला ना, तरी एका गोष्टीची कुंकमी राहते. ते म्हणजे असं का झालं असावं आणि असं का होत असावं. आत्ताच्या काळात तर एखादा नकारही जीव घेणं ठरू शकतो. म्हणजे इतकं अवघड असतं का हो एखादा नकार पचवणं. म्हणतात की ते एकतर्फी प्रेमामुळे होतं. पण एखाद्याचा जीव घेणं हे प्रेमाच्या व्याख्येत कसं येऊ शकेल बरं. म्हणजे मी आतापर्यंत जेवढं वाचलंय त्याच्यावरून तर मला एवढं कळालंय की प्रेम म्हणजे त्याग, आत्मसमर्पण. मग त्यात एखाद्याचा जीव घेणं कसं येऊ शकेल. आणि शाहरुख खाननेही ये दिल है मुश्किल मध्ये म्हटलं होतं, इट इज अ मोस्ट ब्युटिफुल थिंग इन द वर्ल्ड. एक तरफा प्यार की ताकत ही कुछ और होती है, ये और रिश्तों की तरह औरों में नहीं बटती, इस पे सिर्फ मेरा हक है. मग हे हक्क असं दाखवायचं का. आणि जर हे हक्क असं दाखवायचं असेल तर ते प्रेम नकोच. मग ते एकतर्फी असो नाहीतर दोतर्फी.